आणि एक महत्त्वाचं म्हणजे एकदम भक्कम हँडल दिला आहे मित्रांनो। असं आपण जेव्हा उतरतो ना, उतरायला किंवा चढायला एक नंबर। म्हणून तिकडचा ड्रायव्हर साईडचा काच फोडला होता आपण। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आपण मित्रांनो काल आपण मुल्लेरला मांडव वाजून आलो, तो काय ब्लॉग बनवला नाही मी, सॉरी। आणि आज लगे आपल्या साफसफाईचं काम चालू आहे, कारण की उद्या आपल्याला वाजवायचं आहे सड्याला पण मांडवाचा कार्यक्रम आहे। बस साफसफाई चालू आहे आता, सगळे पोरं आले आहेत, तो टिलो आला आहे, दादू आला आहे आणि बा सगळं मटेरियल आपण काढून ठेवलं आहे साईडला इथं, आणि बाकी सगळे साफसफाई करताय। हे बघू शकता मध्ये बँचची गाडी फक्त आता इथं मध्ये साफ करायचं आहे। इथं झालं आहे खाली ना, काय झाडू का पण लागतोय, तेव्हा दादू तिथं काहीतरी करतोय, दादू सुद्धा काहीतरी करतोय वाटतं तिथं। हे बघा इकडं अजून गाडी पण साफसफाई चालू आहे, ग्रँड विटारा जनरेटर चालू केलं आहे आपण, त्याच्यावर चालू आहे सगळं। आणि इकडं सगळं मटेरियल काढून ठेवलं आहे आपण, गाडीमधलं सगळा पसारा। आणि इकडं नवीन मेंबर आले होते, पण त्यांच्या कपड्यावर पाय काय आम्ही साहेब समर्थक पाठीमागे पण आहे का जाऊ, हां दिलीप साहेब समर्थक। आणि इकडे बघा शार्पीची गाडी इथं लावली आहे मोकळी चोकळी, काही टेन्शन नाही। इकडे बँचची गाडी, इकडे ग्रँड विटारा, आणि तिकडे गाडी लागते आपली अजून एक। आणि इकडे बघू शकता तुम्ही आपली i20ची हालत बघा कशी झाली। आणि इकडे पसारा बघा, इथं पसारा पानं वगैरे, आणि इकडे i20ची बघा हालत कशी झाली। आपल्या i20चा काहीच प्रॉब्लेम नाही, तिच्यात फक्त एक्सेल गेलेला आहे मागचा, तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर काहीच नाही, फक्त वॉशिंग वगैरे करून लगेच धुवून टाकली का एकदम चकचकात होऊन जाईल गाडी, काही टेन्शन नाही। आणि कधीच आम्ही फिरायला गेलो नाही, तर म्हणून ती तिथं उभी राहून तिच्यावर धूळ बसून गेली। आणि तो एक्सेल गेल्यामुळे ना गाडी फिरवता पण येत नाही मित्रांनो, गाडी चालून जाते लगेच, शेल मारला का लगेच चालून जाते। तो एक्सेल गेला असल्यामुळे तो चालवता येत नाही आपल्याला, कुठे खड्ड्यामध्ये गेले तर अजून जास्त तुटून गेला तर गाडी तिथं जागेवरच उभी राहून जाईल। म्हणून आपण इथं गाडी तिला लावून दिलं आहे। जेव्हा आपण स्पार्ट आणला का तिचा, त्याच्यानंतरच जॉईन वगैरे करून तेव्हाच फिरवायची गाडी। मग आता मी डायरेक्ट केव्हा काढणार आहे माहिती का गाडी, जेव्हा आपल्याला वाजायचा थोडा मोठा गॅप राहिला का 15-20 दिवसाचा, तेव्हा गाडीचं काम करायचं आहे। आणि गाडीचं काम करून मस्त आपल्याला मस्त कॅम्पिंगला जायचं आहे, मस्त एकदम निवांत ठिकाणी, निवांत जागेवर कॅम्पिंग करायची आपल्याला मस्त, आपले पोरं घेऊन मस्त। आता साफसफाई चालू आहे आपली। आणि ही बघा आपली भारत बेंज, दोघी दरवाजे ओपन करून दिलेत, एक नंबर इंटिरियर आहे तिचं, मला हिचं इंटिरियर खूप आवडतं मित्रांनो। आणि जेव्हा पण मी इथं ड्रायव्हिंग सीटवर बसतो इतकं कम्फर्टेबल वाटतं, म्हणजे कितीचं एकदम म्हणजे पूर्ण मोकळी चोकळी जागा असते आपल्याला ड्रायव्हरला, एकदम म्हणजे एकदम आरामात आपण ड्रायव्हिंग करू शकतो। अशी गाडी आहे भारत बेंज। म्हणजे काही गाड्यांमध्ये माहिती आहे का, किती बी लॉंगला गेलो आपण, म्हणजे आपण किती बी लांब चालवली गाडी तर आपलं कंबर वगैरे दुखतं किंवा काही प्रॉब्लेम मणक्यात, आणि तसा प्रॉब्लेम असतो काही गाड्यांमध्ये। पण हिला मी माहिती आहे का कंटिन्यू 5-6 तास हिला ड्रायव्हिंग केली आहे मी स्वतः केली, मला अनुभव आहेत। तर मला ड्रायव्हिंग इतकी आवडते हिची, एकदम भारी, एकदम कम्फर्टेबल आणि एकदम आरामदायक। किती बी लांब जाऊ द्या, थकवा येत नाही, थकवा जाणत नाही, काहीच नाही। म्हणजे किती वेळ लांब जाऊन तरी मी गाणी म्हणायला तयार आहे, आणि रिटर्न अजून परत ड्रायव्हिंग करायला सुद्धा, कारण की फक्त एवढंच आहे, झोप लागायला नको, रात्री झोप लागेल किंवा डुकले येतात ना, मग म्हणून मी दुसऱ्याकडे गाडी देऊन देतो, नाहीतर मला वाटलं तर मीच चालवतो गाडी। कारण की मला गाडी चालवायला खूप मस्त वाटतं मित्रांनो, कारण की ना ड्रायव्हर आहे ना खड्डे वगैरे काहीच पाहत नाही, आपण आपली स्वतःची गाडीची काळजी घ्यायची, आणि म्हणून मी स्वतः चालवतो। म्हणजे खड्डे बिड्डे आले ना लगेच टाळून बिळून जातो, कारण की रस्ते इतके बोगस आहेत, कुठे जसा रस्ता चांगला भेटणार नाही मित्रांनो तुम्हाला, नुसतं खड्डे भेटतील, म्हणून आपल्याच गाडीचं नुकसान होतं। आणि मागे माहिती आहे ना, मागे किती वस्तू का असतात आपल्या मागा एकदम मागेच्या वस्तू का असतात, एम्प्लिफायर वगैरे, वायरी बिरी, इकडे बी एक कधी खड्ड्यामध्ये गेली एक बी काही वायर तुटली बिटली तर तिथेच ऑर्डरला जाऊन माहिती का एकदम प्रॉब्लेम लागतात मित्रांनो, असं आहे। म्हणून तुम्ही काळजी घेत जा तुमच्या गाडीची। आणि इकडे बघू शकता तुम्ही गाडीला स्पेशल चार्जिंग पॉईंट दिला आहे आपण, त्याला आपण टॉमचं चार्जर लावलेलं आहे, एकदम फास्ट चार्जर होतं बरं का याच्यात। इथं आपण एक USB पोर्ट म्हणून टाकू शकतो आणि चार्जिंग मोबाईल करू शकतो एकदम फास्ट। आणि इकडं AC कंट्रोल दिलं आहे आपण, ते AC काही टाकलेलं नाही इथं, फक्त इथून फॅन चालतो इथं 4वर हाय स्पीड 4, मधून हवा घ्यायची असेल तर मधून पुश करून द्यायचं बटन, बाहेरून घ्यायची असेल तर ओपन करून द्यायचं,
आणि बस. आणि हे कंट्रोल खाली वरती तुम्हाला कसं पाहिजे काय. आणि इथं तुम्हाला पाणी बॉटल ठेवायला जागा भेटून जाते मित्रांनो. तर इथं 2 पाणी बॉटल्स मावून जातात मस्त मोठ्या मोठ्या. मित्रांनो हा हँड ब्रेक आहे, इतका भारी हँड ब्रेक आहे ना. असं वरती पुश केल्यानंतर वरती इथं दाबायचं आणि वरती पुश करायचं, लगेच खुलून जातो. लगेच इकडे या साईडला होऊन जातो. हे बघा ऑफ आणि ऑन म्हटलं इथं. आत्ता म्हणजे हँडब्रेक चालू आहे, ऑफ केला म्हणजे ऑफ, म्हणजे आपण ऑफमध्येच गाडी चालू शकतो. ऑन जर केला तर लॉक होऊन जाते गाडी. आणि एक महत्त्वाचं म्हणजे एकदम भक्कम हँडल दिला आहे मित्रांनो. असं आपण जेव्हा उतरतो ना, उतरायला किंवा चढायला एक नंबर. या साईडला पण हँडल आहे, इकडे बघू शकता. इथं सुद्धा हँडल दिला आहे, तो पण चढण्यासाठीच दिला आहे. आणि त्या साईडला पण आहे, दोघी साईडला आहे तसं. आणि इथं तुम्हाला मॉडेल आणि बॅच नंबर मिळून जातो, MD 1014. MD 1014. आता ही गाडी बंद झाली मित्रांनो. आता 1114 का 1117 आलेली आहे. ही गाडी बंद झाली आता, की गाडी इतकी मार्केटमध्ये आली ना फक्त बँडमध्ये बरं का. बँडवालेच लोक इतके भारत बेंज ही गाडी घेत आहे. त्यामुळेच ही मार्केटमध्ये इतकी आल्यानंतर जेव्हा आपण 19मध्ये ही गाडी घेतली, 18-19मध्ये गाडी घेतली होती, त्याच्यानंतर लगेच 20मध्येच गाडी लगेच न्यू अपडेट केली कंपनीने, भारत बेंज कंपनीने. लगेच दुसरी काढली, 11-17 नंबरची गाडी काढली होती. त्याच्यानंतर खूप अपडेट करत गेली, त्याच्यानंतर खूप वाढल्या आहेत आता गाड्या. इकडं बा सोरांश आणि आरुष पण येऊन लागला इकडं. काय रे, आरुषला बरं वाटत नाही मित्रांनो, त्याला दवाखान्यात घेऊन जायचे संध्याकाळी. राजू दादा ते घेऊन जातील संध्याकाळी दवाखान्यात. आणि याला काही नाही, याला मस्त वाटतंय. तुला बरं वाटतंय ना? बघा धूळ किती होऊन जाते मित्रांनो. बघा आता त्याला चालले आता घेऊन दवाखान्यात गाडीमध्ये. आणि मित्रांनो एक सांगायचं राहिलं, आपली एक शार्पीची गाडी आहे, 2014चा मॉडेल आहे, DI 32 म्हणून लोड किंग. हा महिंद्रा लोड किंग असं नाव होतं तिचं, माहिती आहे का. लोड म्हणजे लोडची किंग होती ती. तर तिला 2014चं मॉडेल आहे. आज 2024 चालू आहे, म्हणजे 10 वर्ष झालेत तिला आता हे तिचं शेवटचं वर्ष आहे असं मला वाटू शकतं. म्हणजे असं वाटू राहिलं मला, कारण की ती आता माल वाहण्यासाठी कोणाला तर द्यावा लागेल. आणि आपल्याला मस्त शार्पीसाठी एक मस्त न्यू गाडी आपल्याला शोरूम काढावं लागेल. मस्त आता नवीन गाड्या आल्या आहेत, कारण की तिला माहिती आहे का लॉंग ड्राईव्हला आहे ना, पुरं कंबर वगैरे सगळं दुखतं मित्रांनो. तिची ड्रायव्हिंग ती बोगस आहे ना, ड्रायव्हिंग शीट वगैरे इथं लॉक आहे. तिचं आहे ना थोडं मनका वगैरे सगळं कंबर वगैरे सगळं दुखतं मित्रांनो. लॉंग ड्राईव्हला एकदम खराब गाडी आहे ती, म्हणून मी तिला रेटिंग देऊ शकत नाही, 0 रेटिंग. तर ती नवीन होती, काय वाटायचं नाही तेव्हा, मस्त वाटायची बघा. सगळीकडे बँडच्या गाड्या ह्याच होत्या पहिले, माहिती आहे का. बँडच्या गाड्या सगळ्यांकडे ह्याच होत्या. नंतर आता भारत बेंज, नंतर LPT, टाटा, त्या वाढल्यानंतर आता सगळ्यांकडे आता भारत बेंजच होतील सगळी ठिकाणी. भारत बेंज अजून 2-4 वर्षात माहिती आहे का सगळ्या गाड्या भारत बेंज होतील, असं तुम्ही लिहून देतो. तर म्हणून आपल्याला आता काय करायचं माहिती आहे का, शार्पीची गाडी काढून टाकायची आणि नवीन फीचर्स आलेल्या गाड्या, नवीन भारी आलेल्या आहेत आता गाड्या. अशोक लेलंडमध्ये पण गाड्या भारी आहेत. पिकअपमध्ये किंवा आपण अशोक लेलंडमध्ये, या दोघी गाड्यांमध्ये आपण एक गाडी करणार आहोत. ही गाडी देऊन एक ते सांगायचं होतं तुम्हाला. आणि बा आता पसारा चालू आहे, आता पसारा आवरणं. टिलो आला आहे, महेंद्र काय आलेला नाही, वटारून तो झालेला फक्त. आणि इकडे सगळे आपल्या टिमक्या ठेवण्याच्या जागा आहे, इथं बांधून ठेवावं लागतात आपल्याला. सगळ्या टिमक्या मावून जातात इथं. मधलं काम झालं का? लॉक करू मग गाडी. लॉक करायच्या वेळेस मित्रांनो गाडीची चावी मध्ये ठेवायची नाही. आता गाडीची चावी मध्ये ठेवली झाला मग खेळ. एक टाईम माहिती आहे का काय झालं होतं माहिती आहे का, शार्पीच्या गाडीमध्ये माझी माईकची बॅग होती आणि
लॉक झाली गाडी घाईघाईत, म्हणजे लगेच कार्यक्रम चालू होणार होता आणि लगेच मला वाजत जायचं होतं, म्हणजे मी चालवत होतो, ड्रायव्हिंग करत होतो आणि लगेच वाजवायचं होतं मित्रांनो. लगेच गाडीची चावी मध्ये राहिली आणि मला आठवण आली बॅगची. म्हटलं बॅग तर मध्ये राहिली, आता करायचं काय. डायरेक्ट मग काच फोडून टाकला ना, डायरेक्ट काच फोडला, लगेच बॅग काढून घेतली. तिथल्या तिथेच लग्न तिथंच होते, सगळे तिथे पाहुणे वगैरे गमत बघायचे. काय करता सांगा, असं होऊन जातं. म्हणून तुम्हाला सांगतो, आठवण ठेवायची, ड्रायव्हर तुम्ही असाल तर गाडीमध्ये विसरायला नको. आता मी काढून घेतली, माझ्याकडनं होऊन गेलं होतं. आणि तिचीच चावी माहिती आहे काय केलं होतं माहिती काय, तिचा लॉक खोलण्यासाठी मी ह्या गाडीचा उपयोग केला, ह्या गाडीच्या चावीचा उपयोग केला आणि तिच्या लॉकमध्ये टाकलं. म्हणजे आपलं ते तिथं लॉक असतं ना, तिथं ही चावी टाकली आणि म्हटलं खुलून जाईल. तर ही चावी टाकली ना, असं पिळायला गेलं तर हीच चावी डायरेक्ट तुटून गेली होती, तुकडे होऊन गेले होते चावीचे. ही चावी आहे ना, तुकडे होऊन गेले होते. आपल्याकडे डबल चावी होती म्हणून हीच चांगलं झालं. आता ही जी दुसरी चावी होती आपल्याकडे, ही ती चावी आहे आता, आणि ती जुनी घरी ठेवली आहे. म्हणजे ती आपण बनवून घेतली, ती लगेच तिथेच ती चावी बनवून आणली होती, तुकडे बनवून गेले होते तेव्हा. असं म्हणून तिकडचा ड्रायव्हर साईडचा काच फुटला होता आपण आणि टाकला गेलो तो. आता परत मालेगावला जाऊन टाकून आलो आपण. असं होऊन जातं मित्रांनो, म्हणून आठवण ठेवायची कधी पण. आणि एक विषय, हे जर आपण फिरवतो का मिररवरती करण्यासाठी, ते थोडं हार्ड जातं मित्रांनो. भारत बेन्झ गाडीचं एकदम हार्ड, म्हणजे एकदम ताकद लावावं लागते, एकदम जोरात. हो गई लॉक. फायनली सगळं इथलं मटेरियल सगळं ठेवलं गेलं आहे गाडीमध्ये. जो बिनकामाचा पसारा होता तो साईडला काढला आणि जे कामाचं होतं ते आपण गाडीमध्ये ठेवलं आहे. पहिले मित्रांनो सगळं काम झालं आहे आणि फक्त शेवटचं काम आता दादू वायरिंग करतो आहे, ते काम बाकी आहे. आणि इकडे अजून परत एकदा बघून घ्या मित्रांनो, आम्ही दिलीप साहेब समर्थक. मित्रांनो काम झालंच आहे, आता 1:30 वाजता आहे, दुपारचे 1:30 वाजता. आता जेवण वगैरे करतो, जेवण अजून केलेलं नाही, नाश्ता केला होता सकाळी, आता जेवण वगैरे करतो आणि बस मग भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. लाईक करून द्या आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून द्या. गुड बाय.